नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा प्रचार आता थंडावलेला आहे। उद्या मतदान होतंय। उमेदवारांचं भवितव्य उद्या आता मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे। राज्यभरामध्ये मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे। कोण कुणावरती भारी पडणार, विजयाचा गुलाल नेमका कुणाला लागणार याची अर्थातच आता अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे। तर प्रचार तोफा आता थंडावलेल्या आहेत। नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा प्रचार थंडावलेला आहे। उद्या मतदान आणि उमेदवारांचं भवितव्य आता हे उद्या मतदान पेटीमध्ये बंद होणार आहे। राज्यभरामध्ये मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे। कोण कुणावरती भारी पडणार हा अर्थातच सगळ्यांसमोरचा प्रश्न। विजयाचा गुलाल नेमका कोणाला लागणार हे अर्थातच काही तासांमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर असेल। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निमित्तानं एकूणच प्रचाराचा धुरळा उडताना आपण सर्वांनी पाहिला। सभांचा झंझावात सुद्धा आपण अनुभवला आणि त्यानंतर आता उद्या मतदान होत आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत 3 प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत आहेत नाशिकवरून किरण टाजणे, आपल्या सोबत कोल्हापूरवरून शेखर पाटील आहेत आणि त्याचबरोबर कोकणातनं सिंधुदुर्गातनं आपल्या सोबत संदीप राजगोळकर आहेत। मी सगळ्यात आधी संदीप तुमच्याकडे येतोय, कारण कोकणातली निवडणूक विशेषतः सिंधुदुर्गातली निवडणूक ही या वेळेला अर्थातच सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी चर्चेचा विषय ठरलेली आहे, कारण राणे विरुद्ध राणे असा संघर्ष तिथं पाहायला मिळतोय। संदीप, अगदी गुरुप्रसाद, खरं तर विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची चर्चा चालू झालेली होती आणि जवळपास 15,000 उमेदवारांची ही सगळी निवडणूक होती। त्यातले जवळपास 5,000पेक्षा जास्त उमेदवारांचं भवितव्य हे उद्या ईव्हीएम मशीन्समध्ये बंद होणार आहे, कारण नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा जो आहे तो आता थांबलेला आहे। 10 वाजेपर्यंत आज खरं तर मुदत दिली होती निवडणूक आयोगानं आणि कोकणाचा विचार केला तर कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण या 4 नगरपालिका नगरपंचायती या अतिशय महत्त्वाच्या आहेत। आत्ताच आजची शेवटच्या टप्प्यातली अपडेट ही म्हणावी लागेल की संदेश पारकर जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत, त्यांनी 30 कोटी रुपयांची मागणी करून नगराध्यक्षपद मागितलं होतं। असा एक मोठा दावा जो आहे किंवा जो गौप्यस्फोट आहे तो पालकमंत्री नितेश राणे यांनी केला। त्यामुळे संपूर्ण तळ कोकणात एकतर खळबळ उडाली आणि प्रामुख्यानं तू सांगितल्याप्रमाणे 2 राणेंमधला वाद यंदा तळ कोकणानं अनुभवला। यापूर्वी भाजप आणि उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आणि राणे हा संघर्ष अनुभवलेला होता। मात्र एका स्टिंग ऑपरेशनच्या किंवा एका व्हिडिओच्या निमित्तानं राणेंची दोन्ही मुलं म्हणजे एक आमदार आहेत आणि एक मंत्री आहेत, त्या दोघांमधला संघर्ष संपूर्ण तळ कोकणानं अनुभवला। जवळपास 4 नगरसेवक पदांसाठी 18पेक्षा जास्त उमेदवार जे आहेत ते नगराध्यक्षपदासाठी ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 170पेक्षा जास्त नगरसेवक हे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रामुख्यानं पाहायला गेलं आज शेवटचा दिवस होता। आजच्या दिवसामध्ये मोठ्या नेत्यांच्या कुठल्याही सभा तळ कोकणात गुरुप्रसाद नव्हत्या। जे लोकल नेते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं, कारण आपल्याला माहित आहे अचानकपणे निवडणूक आयोगानं आजचा दिवस हा वाढवलेला होता। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल। सगळ्या मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन्स पोहोचलेल्या आहेत। संवेदनशील ठिकाणं पाहायला गेली तर मालवण आणि कणकवली ही 2 ठिकाणं आहेत, त्यामुळे तिथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे आणि पाहावं लागेल मतदार राजा नेमका कुणाला कौल देतो। चाकरमानी जो आहे किंवा कोकणातला जो सामान्य नागरिक आहे तो कुठल्या मुद्द्यावर उद्या मतदान करणार नगरसेवकांना हे बघावं लागेल। मतदार राजाचं कौल कुणाला हे आपल्याला बघायचं आहे, कारण सगळ्या प्रचारातली रंगत आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहेच। आता संदीप, आपण शेखरकडे जाऊयात थेट कोल्हापूरमध्ये। शेखर, उद्या मतदान होत आहे, प्रचार सगळा आता थंडावलेला आहे। कोल्हापूरची हवा काय सांगते, काय राजकीय चर्चा आहेत? गुरु, कोल्हापूरची हवा तर नेहमीच आपल्याला माहित आहे की नेहमी राज्यात काहीतरी वेगळं सुरू असतं, तिकडं कोल्हापुरात मात्र काहीतरी वेगळं सुरू असतं आणि तसंच या कोल्हापूरमध्ये आहे। आपल्याला माहिती आहे की कोल्हापुरात 3 मोठे फॅक्टर त्या ठिकाणी पाहायला मिळाले या निवडणुकीच्या माध्यमातून। सगळ्यात पहिला, महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्या सगळ्यात पहिला हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत एक राज्यामध्ये चंदगडी पॅटर्न एक सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडला। एकीकडं संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की दोन्ही राष्ट्रवादी किती टोकाची भूमिका घेत आता राजकारण करतायत। मात्र हसन मुश्रीफ यांनी चंदगड नगर पंचायतमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणलेले आहेत आणि त्याच चंदगडमध्ये देवेंद्र फडणवीस कालच येऊन प्रचार करून गेलेले आहेत। त्यांची भव्य अशी सभा देखील झालेली आहे। अनेक आश्वासनं देऊन फडणवीस जे आहे ते या चंदगडमधून गेलेले आहेत। तर दुसरीकडं जयसिंगपूर सारखी एक नगर परिषद आहे ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप
हे दोघे एकत्र येऊन शिवसेनेच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढतात. म्हणजे भाजप, काँग्रेस, शिवसेना, जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, दोन्ही राष्ट्रवादी आहेत आणि राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, एवढे सगळे बलाढ्य आणि विशेष करून आम आदमी पार्टी ही देखील त्या ठिकाणी एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला शिंदेची शिवसेना, एकटी शिवसेना त्या ठिकाणी आहे. त्यामुळं जयसिंगपूरची देखील निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची त्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय यड्रावकर हे स्वतः त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळं निश्चितच ही निवडणूक त्या नगर परिषदेसाठी अतिशय चुरशीची असणार आहे आणि त्या ठिकाणी गेल्या 2 ते 4 दिवसांपासून मोठ्या घडामोडी देखील घडताना पाहायला मिळतात. आणि तिसरी एक महत्त्वाची जी राज्यात सर्वाधिक चर्चेची राहिलेली आहे ती कागल नगर परिषद, ज्या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटे हे दोघेही एकत्र आलेले आहेत. अनेकांना शॉक खरं तर दिलेला आहे या दोघांनीही. अनेकांना कल्पनाही नव्हती समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोघे कधी परत एकत्र येतील की नाही. मात्र या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून का होईना या दोघांनी कागल विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत अशी प्रतिक्रिया दिली आणि दोघं एकत्र आले आणि ही निवडणुकीला सामोरे जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा गेलात गुरु, तर एकूण 13 नगर परिषद आणि नगरपंचायत अशा मिळून निवडणुका होणार आहेत आणि या ठिकाणी अनेक आघाड्या बनलेल्या आहेत, ज्यामध्ये जनस्वराज्य शक्ती पार्टीचा देखील मोठा त्या ठिकाणी वाटा पाहावा लागणार आहे आणि त्यांचं देखील नेमकं या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून काय नेमकं प्राबल्य असणार आहे, काय वजन असणार आहे हे दिसणार आहे. कारण 4 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील त्यांचे राहणार आहेत. त्यामुळे निश्चितच कोल्हापूरमधलं एक वातावरण एक वेगळं पाहायला मिळतंय. अर्थातच हे वातावरण कुणाच्या बाजूने येऊ दे आपल्या सगळ्यांना कळेल आपल्या माध्यमातून. शेखर, आता नाशिकला जाऊया. नाशिक बंद किरण ताजणे आपल्या सोबत आहेत. किरण, हिवाळ्याचे दिवस आहेत, डिसेंबरचा महिना आहे, तुमच्या अंगावर आम्हाला स्वेटर दिसत नाही, तापलेल्या राजकारणाचा परिणाम म्हणावा का किरण? अगदी खरं गुरु, आपल्याला माहिती आहे की आता सध्याच्या घडीला नाशिक मधला जर पारा बघितला तर 10 अंश सेल्सिअसवर आहे. मात्र राजकारणाचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढलाय. वातावरण मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापलेलं आहे. आजच्या दिवशी प्रामुख्यानं जर बघितलं तर शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. 10 वाजता बरोबर प्रचार सभा देखील संपलेल्या आहे. काही वेळापूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पिंपळगावमध्ये जाहीर सभा पार पडलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील पिंपळगाव मध्येच जाहीर सभा पार पडलेली आहे. आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी जर बघितलं तर त्र्यंबकेश्वर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडलेली आहे. एकूणच जवळपास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तिघांच्याही मिळून नाशिक मध्ये जवळपास 6 सभा पार पडलेल्या आहे. आणि त्या सगळ्या अनुषंगानं राजकीय जे वातावरण आहे ते जोरदार या निमित्तानं तापलेलं आहे. प्रत्येक पक्षानं आपल्या उमेदवाराला निवडून द्या अशा स्वरूपाचं आव्हान केलेलं आहे. नाशिकमध्ये जवळपास 11 नगर परिषदांच्या या निवडणुका पार पडताय. उद्या सकाळपासून मतदान या सगळ्या निवडणुकीचं होणार आहे. मात्र अशी पहिल्यांदा किंवा खूप वर्षानंतर वेळ आलेली आहे ज्या वेळेला नगर परिषदांचा किंवा नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका होता त्यामध्ये काही साधारणपणे 24 तासांचा त्यामध्ये एक गॅप असतो. या निवडणुकीला मात्र तसा फारसा मोठा गॅप राहिलेला नाहीये. त्यामुळे अगदी कमी काळामध्ये लगेच मतदान होणार आहे. त्यामुळे जे वातावरण आहे ते तापलेलं असणार आहे. उद्या सकाळी देखील अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये नाशिककर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावतील. आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जर एकूण चित्र बघितलं तर महायुतीमध्येच मोठ्या प्रमाणात टक्कर असल्याचं बघायला मिळालं. महाविकास आघाडी मात्र अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांना सोबत गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे महायुतीमध्ये एकमेकांमध्ये आपापसामध्ये ही सगळी निवडणूक बघायला मिळाली. आणि त्या निवडणुकीमध्ये आता उद्याच्या दिवशी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्या मतदान जनता नेमकी कुणाला कौल देणार, कुणाला नारळ देणार हे जवळपास उद्याच्या दिवशी. किरण, आपण म्हणताय त्याप्रमाणे राजकीय वातावरण मतदानाच्या आदल्या दिवशी पर्यंत तापलेलं आहे. त्यामुळे आता मतदार राजा अगदी उद्याच्या मतदानापर्यंत, म्हणजे आज रात्री अगदी खाट्या टाकून घराच्या बाहेर झोपला तरी त्याला थंडी वाजणार नाही याची तजवीज सगळ्या राजकीय मंडळींनी केलेली आहे. अर्थात हा सगळा गमतीचा भाग. धन्यवाद संदीप, धन्यवाद शेखर आणि किरण, आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी धन्यवाद.